या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनलच्या शताब्दी महोत्सवाचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं. या प्रसंगी विविध सांस्कृतिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमास वरिष्ठ DPO जितेंद्र प्रतापसिंह, वरिष्ठ DME जितेंद्र हराल, उज्ज्वल नागेशकर, शिवनाथ बियाणे, बाबा निंबाळकर, सुजाता गोयल, RK मेहता यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संत निरंकारी मंडळाचे अमरलाल निरंकारी, शहाजी पाटील, श्रीपती जाधव आणि सेवा दलाच्या सदस्यांनीही सहभाग घेतला. देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण आणि माहिती प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा महोत्सव केवळ ऐतिहासिक स्मृती जपणारा नव्हे, तर पुढील शतकाच्या दिशेनं टर्मिनलच्या प्रगतीचं नवद्वार उलगडणारा ठरला. नमस्कार, मी सुहास गुरव, अखिल भारतीय ग्राहक पंचायत आणि रेल्वे प्रवासी संघटनेचा अध्यक्ष. आपल्या कोल्हापूर रेल्वे स्टेशनला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. साधारण 135 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या 135 वर्षा शाहू महाराजांनी ज्या आत्मीयतेनं आणि लोकांच्या प्रती हे स्टेशन उभा केलं होतं, त्याचा आता हळूहळू वटवृक्ष होत आहे. या वटवृक्षाच्या फांद्या अशा होत आहेत की आता ह्या कोल्हापूर स्टेशनची जोडणी आता वैभववाडी कोकण रेल्वेला पण जोडण्याचा प्रस्ताव सुरू आहे. या रेल्वेमुळे कोल्हापूरच्या जनतेला एवढा उपयोग झालेला आहे की मुंबई असून दे, परत तिरुपती असून दे, अहमदाबाद असून दे, हैदराबाद असून दे, या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेचं जे जाळं आहे त्या रेल्वेच्या जाळ्याचा भरपूर उपयोग होत आहे. आज आपण इथे कोल्हापूर स्टेशनच्या 100 वर्ष पूर्ण झालेल्या शताब्दी महोत्सवानिमित्त इथे प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. या प्रोग्राममध्ये जे कोल्हापूर स्टेशनला 100 वर्ष बिल्डिंगला पूर्ण झालेले आहेत आणि त्यानिमित्त आपण इथे वेगवेगळे जे एक्झिबिशन आहे, जुन्या जे आपले हिस्टॉरिकल फोटोग्राफ्स असतील किंवा स्टेशनच्या रिलेटेड डिटेल्स, पॉकेटबुक वगैरे आपण बनवलेली आहे आणि ते आज आपण इथे अनवेल केलेली आहे. इथे लहान मुलांसाठी एक प्रभात फेरी आणि वेगवेगळे कार्यक्रम ऑर्गनाईज केले होते. त्यांना मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपले जे स्टेशनच्या पब्लिसिटीसाठी आपण वेगवेगळे इव्हेंट इथे ऑर्गनाईज केले होते.